सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे मुरुम वाहतुकीच्या वादावरून कुरापत काढून माजी सरपंचावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मालुंजे येथील गोसावी फाटा परिसरात माजी सरपंच संदीप भाऊसाहेब गुले यांचे निवासस्थान आहे। मुरुम वाहतुकीच्या वादातून कुरापत काढून 2 दुचाकी वाहनांवरून आलेल्या आरोपी विशाल हौशीराम खेमनर, प्रवीण ठकाजी पुणेकर या दोघांनी पिस्तुलातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला। शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं। देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकण्यासाठी येतात। बाबांच्या अढळ श्रद्धेपोटी कोणी सोन्या चांदीचे दागिने तर कोणी रोख रक्कम अर्पण करत असतं। असाच एक अनोखा आणि भक्तीने रसरसलेला नजराना एका दाक्षिणात्य महिला भक्ताने साई चरणी अर्पण केला। तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी असलेला साई भक्त श्रीमतीजी लक्ष्मी कांता यांनी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल 100 ग्रॅम वजनाचा आणि अत्यंत आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुलामा दिलेला शंख अर्पण केला। या संपूर्ण शंखाची बाजारपेठेतील किंमत 13,27,900 रुपये इतकी आहे। शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी श्रीगोंदा पोलिसांनी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे। शाळेच्या परिसरात विनाकारण गाड्यांच्या फेऱ्या मारणाऱ्या, टवाळखोरी करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 2 संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले। श्रीगोंदा शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी काही टवाळखोर तरुण शाळा आणि कॉलेजच्या परिसरात दुचाकीवरून भरधाव फिरत होते, तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजवून गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे आल्या होत्या। यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि शैक्षणिक परिसरात शांतता बिघडत होती। शेती व्यवसाय करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तत्काळ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1,479 लाभार्थ्यांना 29,26 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले। ज्या कोणाला शेतकऱ्यांचा अपघात झाला असेल अशा पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या वारसांनी अपघातानंतर 30 दिवसात प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा असं आवाहन करण्यात आलंय। अहिलानगर जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राऊरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात स्नेहालय संचालित उडान प्रकल्प, चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले। विशेष म्हणजे विवाहस्थळी मंगलाष्टके सुरू असताना संबंधित यंत्रणेनी तातडीने हस्तक्षेप करून बालविवाह रोखला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। उत्तरनगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग व्यवसायास वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने धरणाकडे नवीन पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे अंदाजानुसार 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल पहाटेच या धरणातील साठा 25% झाला होता। त्यानंतर ही आवक सुरूच असल्याने हे धरण सायंकाळी 26% भरलं होतं।
रात्री जोरदार पाऊस सुरू होता, त्यामुळे शुक्रवारी या धरणातील पाणी साठा 30% जाणार आहे. संपलेल्या 36 तासात नव्याने 276 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झालंय. त्यामुळे काल रात्री पाणी साठा 28,084 दशलक्ष घनफूट वर पोहोचलाय. रावरी पाथर्डी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या अक्षय कर्डिले यांची मांदळीत लाडू तुला करण्यात आली. कर्डिले समर्थक गणेश तोरडमल व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून लाडू तुला केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 101 किलो वजनाचे लाडू तराजूच्या एका पारड्यात ठेवून तुला केली. त्यानंतर ते लाडू उपस्थितांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले. कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात गुरुवारी 2 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. ट्रेलर वाहन नादुरुस्त झाल्याने चालकाने ते दुरुस्तीसाठी येवला नाका येथील एका गॅरेज जवळ उभा केलं होतं. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहनाची चाचणी घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाखाली पडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रेलरची दुरुस्ती झाल्यानंतर चाचणी सुरू असताना चालकाच्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चालक दरवाजातून खाली पडला आणि स्वतःच कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सदर ट्रेलर येवला नाका येथील साई टुरिस्ट हॉटेल समोर आलेल्या मशाली जवळील भिंतीला जाऊन धडकला. अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर ट्रेलर आडवा झाल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मयत चालकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आलाय. दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून सदर अपघात कसा घडला, चालक कुठला आहे याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत. गावागावात शिवबांधण तसेच शेत रस्त्याच्या आणि जमिनीच्या वादातून समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात. अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दाखलपात्र गुन्हा कसा होईल आणि केसमध्ये समोरच्याला गुंतवून जेलमध्ये कसं टाकता येईल असे प्रकार वारंवार घडत असल्याने यामध्ये निष्पाप लोक चिरडले जातात. आता यापुढे कोणावरही खोटे गुन्हे दाखल होणार नाही. गोवंश तस्कर, गोमांस विक्रेते व गोमांस वाहणारे लोक किंवा आरोपी असणाऱ्यांना शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सक्त ताकीद देऊन म्हटले की या लोकांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार. तसेच शाळा कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या आणि शालेय परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमिओंचा देखील बंदोबस्त करणार असल्याचं नव्याने शेवगाव पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितलं असून सध्या शेवगाव पोलीस स्टेशन हे अलर्ट मोडवर आल्याने गुन्हेगारांवर करडी नजर राहणार असल्याचं दिसून येत आहे. माझा नमस्कार, मी PI बोरसे शेवगाव पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत आहे. आपल्याकडे आता मला येऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. तर मी एक मार्क केलं की बरेचसे नागरिक म्हणजे आपल्याकडे बांधकामावरून शेतीवरून रस्त्यावरून जास्तीत जास्त भांडणे होत असतात, नेहमीच होत असतात. म्हणजे एकेकाचे जवळपास 4-4, 5-5 इंच दाखल होत असतात. त्यानंतर समोरच्या पाड्यात धडा शिकवण्यासाठी बरेचसे लोक म्हणजे कारण नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादा अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ग्रीव्हियस कलम कसे लावता येतील किंवा समोरची पार्टी कशी जेलमध्ये टाकता येईल किंवा काय करता येईल किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशा प्रकारचे काही लोकांची मानसिकता आहे. त्याप्रमाणे ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी. परंतु शेवगाव पोलीस स्टेशन येथे येथून पुढे कुठलाही खोटा गुन्हा दाखल केला जाणार नाही याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि काहीतरी आपली इप्सित साध्य करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही दाखल करणार नाही. आम्ही पूर्णपणे सही आधी त्याची चौकशी करू बारकाईने आणि त्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करू, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट मी अशी पाहिली की आपल्याकडे बरेचसे गोमांस आणि गोवंशाच्या गुन्हे दाखल आहेत. मी जवळपास पाहिलं की मागच्या वर्षी आणि यावर्षी पण बरेचसे गुन्हे दाखल होत असतात. तर जे गो तस्कर असतील किंवा गोवंश वाहणारे माणसं असतील, जे आरोपी असतील, त्यांना माझा सक्त ताकीद आहे की त्यांनी जर संपूर्ण भारतामध्ये गोवंश हत्या बंद आहे तर तुम्ही कशाला हे उद्योग करत बसतात.
जर अशा प्रकारे कोणी इथून पुढे असं काही करणार, गोवंश वाहतूक किंवा गो तस्करी करणार, तर त्यांना आम्ही कुठल्याही सोडणार नाही. त्यांच्यावर आम्ही गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार. म्हणजे काय आहे, आता सध्या जे कायद्याचे काही पळवाटा तर ते फायदा घेतात, त्यांना जामीन करून घेतात किंवा काही गोष्टीमध्ये त्यांना अटक करता येत नाही. परंतु मी या सगळ्यांचा स्टडी करत असताना हे पण पाहिलं आहे की जे काही पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा कोणी समाजाचे चांगलं काम करणारे लोक असतील, तर त्यांच्यावर विनाकारण गोवंश किंवा गोमांस पकडतात अशा लोकांवर ही जी मंडळी आहे, ही आरोपी मंडळी ही विनाकारण काहीतरी गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करत असतात किंवा त्याच्या अंगावर गाडी घाला, अमुक कर तमुक कर, तर हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. याच्यामध्ये आम्ही 100% म्हणजे जे तस्करी करणारे आहेत किंवा जे आरोपी लोक आहेत याच्यामध्ये, तर 100% आम्ही त्याच्या ग्रीव्हियस कलम दाखल करणार. म्हणजे गंभीर गुन्ह्यांचे कलम लावून त्यांना आम्ही आतमध्ये बसवणार. पर्यायानं भविष्यात त्यांची तडीपारी वगैरे या गोष्टी आम्ही सज्ज आहोत. तर ह्या बाबतीत आम्ही अतिशय सेन्सिटिव्ह आहोत. कुठल्याही प्रकारे शेवगाव तालुक्यामध्ये गोवंश तस्कर किंवा गोमांस विकली जाणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ आणि असं आढळल्यास आम्ही कोणालाही सोडणार नाही. त्यानंतर नंबर 3 गोष्ट म्हणजे महिलांच्या बाबतीत आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहोत. आम्ही आल्यापासून दररोज म्हणजे मुली असतील शाळकरी, त्याच्यानंतर ट्युशन किंवा शाळकरी मुलं असतील, तर यांच्यासाठी आम्ही सिक्युरिटी लावलेली आहे. आम्ही दररोज सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या विविध शाळा, कॉलेजेस तसेच त्यांचं ट्युशनचे ठिकाण येणारे जाणारे यांना आम्ही कंटिन्यू पेट्रोलिंग ठेवलेली आहे. आता आम्ही बरेचसे म्हणजे जे रोडरमिओ आहेत त्यांना आम्ही इथून बोलून पोलीस स्टेशनला त्यांना पकडून आणून त्यांचा आम्ही योग्य प्रकारे सरकारी पाहुणचार केलेला आहे. तर या सगळ्या रोडरमिओना मला सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कोणालाही त्रास होता कामा नये. जर असे झाले तर आम्ही त्यांनासुद्धा कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू. जुन्या वादातून लग्न समारंभात 10 ते 15 जणांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत 2 जण जखमी झाल्यात. पुणे येथील विश्व लक्ष्मी मंगल कार्यालयात 28 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. त्यानुसार सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी संगीता कैलास पालवे यांनी सोने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 28 जून रोजी सायंकाळी सोने येथील विश्वलक्ष्मी मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू होता. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.